हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉग मध्ये गाईज कशा आहे गाईज तुमचं चांगले असणार गाईज सकाळी उठून चाललोय बरं का कॉलेजला आवरून बिवरून आता आज कॉलेज चालू झालंय गॅदरिंग गुदरिंग संपल्या तुम्हाला माहिती आणि काल बी काही लेक्चर उक्चर इतके जे झाले नव्हते काऊन की पोर जराशे आपले थकलेले होते गॅदरिंगमध्ये जास्त नाचले कुदले ठीक आहे अन्य मला आणि त्यांनी आणि जास्त काय झालं माहिती काय असं वाटलं उनको गुड फ्रायडे मग सुट्टीच मारून टाकू इतक्या हप्त्यामध्ये डायरेक्ट सोमवार जायचो पण काय आलेच नाही बी उनको डप्पा देऊन टाकल्या काहीच फ्रायडे सुट्टीच ठेवली नाही मग वो उनके साथ में अनहोनी हो गई मग उसने बी आता जाऊ दे आता पोरं येईन आज बरेच आता लेक्चर बिक्चर करू आज सगळे आज बघू किती पोरं येते जर असले तर करू कोणते साहेब उंदीर मामा आहेत तर चला आता लेक्चर करू तुम्ही पण माझ्यासोबत लेक्चरला चला आणि पहिले घेऊ चहा घेऊ मग तो आपण जाऊ लेक्चरला आणि भेटू कॉलेजमध्ये बरं क्या फायनली गाईज तुम्ही बघू शकता किती दिनों के बाद अज्जू डॉन आणि कार्तिक जगदाळ यांचं आपल्या ब्लॉगामध्ये आगमन हो गया गाईज तर कसं वाटू राहिलं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं आगमन झालं किती दिवसानंतर आम्हाला चांगलं वाटतंय, काय अडचण त्याला बी येऊ दे ना त्याचं बी किती दिवसानंतर आगमन झालं तू बी आहे ना भाऊ तू कुठं चालला आहे दोन शब्द गाईजला बोला किती दिवसानंतर पुढे गेलते तुम्ही डेज ड्यूज चालू होते गॅदरिंगा चालू होत्या मला व्यंगामा चालू होते तू कुठं होता आम्ही घरी गेलो, थोडं गावाला गेलो, काम होतं. गाईज वो वारा वादन सुटला वो घरी गावाकडे कसं याचं नेतृत्व आहे नेतृत्व बजावतो यो की वारा वादन सुटलं तर सगळं फट्टे टाकायचे फट्टे फुट्टे टाकायचे फट्टे फुट्टे गोळा वेळा खायचे बरोबर की नाही? चांगलं काम करतोय गाईज असंच करत राहा तुम्ही पण अभ्यास करा आपण अरे गाईज आता चाललोय गाईज जेवणे हो गाईज 2 घास खाता मैं तुम्ही 4 घास खालो लेक्चर होता एक पण क्या हो गया पोरू आले नाही जास्त काऊन की वो गॅदरिंग मुळे लय थकले गाईस लय नाचले पोरं कुदले कादले त्यामुळे गाईज रोड प्रत्येक मिनिट ना गाईज आता रोड बीड क्रॉस करून इकडे आलो गाईज जेवणे को यार गाई 2 घास खाता मी तुम्ही 4 घास खालो आधी लवकर मेसला पोहोचतो आता काही नाही कॉलेज चालू झालेले आपल्या आता उन्हातही शेंडायचं कॉलेज करीत रोजच्या रोज पण आता पावसाच्या वातावरणामुळे जरा ऊन कमी आहे तर आता तुम्ही घरी निघू शकता बाहेर हिंडायला पण वारवावधन जास्त सुटलं बाहेर हिंडू नका कळ चला आता जेवण करायचं तर काही फायनली मेसला बघू शकता जेव्हा काय आपली फेवरेट भाजी आहे आज आलू झोल आणि पोळी पण आहे आपली गोल गोल आता 2 घास खातो गाईस मस्त दिलेले आज मला काही नाही गाईस एवढं पोळी आणि ही भाजी भेटली रोज तर आपलं पोट आरामात भरून जातं आपण काही म्हणणार नाही असं द्यालं तसं दिलं काही नाही आता खातो चव असते या भाजीला खा तुम्ही पण आता लवकर जेवण करायला गाईस चला आणि इकडं बिर्याणी राईस पण आहे चला काही जेवण करायला गाईस तर गाईस आज कॉलेजमध्ये क्या होगा माहिती क्या ज्यांची अटेंडन्स 50 के खाली वो एंड सेमको बैठने सत्य म्हणते आता मला तो वाटत राहिला अफवाच आहे काऊन की वो पेपरच्या टायमाला फेलत असते पण खरं आहे काऊन की म्हणले सगळे आम्ही बी आमची डिपेकची अटेंडन्स लावली सगळीकडे तू लावली का नाही रे भाऊ हां तर तुमची पण अटेंडन्स वगैरे कमी असतात तर तुम्ही कॉलेज करा कळलं असं चाबरेच आई करू नको की अटेंडन्स लागन फ्रेंड चला काहीच आमच्या पोराला काय भेटलं गाईस तुम्ही बघू शकता गाईस काय डिफेक्टच्या पावन म्हणूनवरती आमच्या पोरांनी उन्हात अनात काम करून काय मिळवलं काहीच सर्टिफिकेट मिळवलं आजी डॉनला कार्तिक जगदाळे पाटीलला यांना सर्टिफिकेट भेटण्यात आलेले आहे गाईस तर त्यांचे खूप खूप मोठे स्वागत आपल्या भूषणच्या बकबकी या चॅनलवरती त्यांचं स्वागत करण्यात येते टाळ्या वाजवा तुला भेटलं म्हणून टाळ्या या इकडे आता 2 शब्द सांगा आता कसं वाटलं सर्टिफिकेट भेटलं तुम्हाला आता चांगलं वाटलं गाईज. गाईस सगळे अटेंडन्स लागली गाईस त्याची पूर्ण अटेंडन्स लागली गाईज आणि सर्टिफिकेट भेटलं बघा व्हॉलेंटियरचं डिपेक्टचं. गाईस सर्टिफिकेट मस्त आहे बरं का गाईस असं नकली टोकली दिली नाही सर्टिफिकेट आजाला भेटलेले तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक स्वागत त्यांचं स्वागत गाईस रूमला येऊन भूक लागली होती गाईस की समेनी बिर्याणी माहितली गाईस मला खोटं बोलला म्हणे की लगे काय अर्धा किलो बिर्याणी म्हणे आयसन वायसन गाईज भात आहे गाईज तो भात आहे खोटं सांगितो गाईस खोटं सांगितलं गाईस आणि बिर्याणी मागितली गाईस आता त्याच्या नादाने मला बी खाला गुरायली गाईस जाऊ दे आता गाईस पैसे गेले आता शिरणे आला आता असं चाली घर लागू राहिले चव चांगली म्हणून खातो आता काय येतं तुम्ही बी खाता बिर्याणी माझ्यासोबत या तर गाईस फायनली जेवणे खाऊ नको जा रे गाईस तुम्ही जेवणे खाऊ नको आहो गाईस रातचिले जा रे रातचिले बी मला म्हणे की रातचिले तू जेवतो का नाही डायरेक्ट रातचिले झोपल्या मग कसं रातचिले बी दाखवणं पडता का नाही बरोबर की नाही भाई इथं लाईट आहे मग इथं आम्ही थांबून 2 मिनिटं गाईस तुम्हाला बोलतो गाईस मी सांगतो तुम्हाला रातचिले तुम्ही जाऊ नका खाऊन चालले असाल बाहेर कुठं तर इच्छुक काटा बघायचा जरा बघायचे उन्हाळे दिवस आहे सॉरी पावसाळ्यामध्ये बाहेर येते वाटतं पावसाळ्यात येते का बाहेर इच्छुक काटा हिवाळ्यात बरं जाऊ दे इच्छुक काटा दिसला तर जास्त चाबरे चाय नको करू उसके साथ वो डेंजर रहता बहु रहता वो डेंजर बरं क्या उसके पास जाओ नको तू दूर से पळ जाओ
हाँ और उसको जीवित हानि भी नको पहुंचाओ उसको कुछ भी उसको उसको जगह पे रहने दो आणि चलो अभी जेवणक जा रहा मी तुम भी जेवणक चलो फायनली दीदी संध्याच्या दीदीचा बर्थडे होता त्यामुळे संध्या जरासा बाहेर गेला होता अंदाज जस्ट आलेला आहे तिकडून तर आता त्याला म्हणलं गिफ्ट काय दिलं काही गिफ्ट द्यायचंय म्हणतो काही असं दीदीला गिफ्ट थांबलं बघ गिफ्ट बरं भाई गिफ्ट त्याला द्यायला होतो काही तुम्ही टेन्शन ना घेऊ काय गिफ्ट दिलं हे बी सांगतो तुम्हाला आणि कोण केला बर्थडे हा शकून बघला 56 भोगला अरे काय ते 56 भोगलिंगाला काय याने का दत्तक घेतले का ते 56 भोगला नुसतं काही पार्टी असते 56 भोग काही पार्टी असली 56 भोग काय 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 का नाही यार ते गाईस तिथे जेवायला मला चांगलं आवडत नाही भेटतं, हो. मी जेवायला तुम्हाला सांगतो गाईस तुम्हाला सांगतो मी ह्या सीझनचा पहिला आमरस खाल्लो एवढा खतरनाक होता म्हणसा आमरस तुम्ही माझ्या ह्याच्या मेरे को आवडता नहीं गाइस आमरस मेरे को गोड वस्तू जास्त कुछ आवडत नाही मी कुछ गोड वस्तू खाता नाही बरं का खरं खरं सांगतो काही नाही आता याला सोडतो आणि जातो आता रूमला जर याला सोडायसाठी आलतो याला सोडत गाईज फायनली संध्याला सोडून बिडून आलो आता जरसा काय करू म्हणलं काहीतरी करू म्हणलं म्हणजे अभ्यास आला बसतो म्हणलं मग मी झोपून जाऊ म्हणलं मग तुम्ही झोपून जाऊ तुम्ही जागू नको रातच्या बरं काय गाईस तुमका एक गोष्ट सांगू का गाईस गोष्ट ऐसी की तुम्ही झोप जाऊ तुम्हाला तब्येती काळजी घेऊ आणि लवकर लवकर झोप जाऊ अभ्यास करू जरसा बरोबर की नाही अभ्यास केला नाही काय होते अभ्यास होतो बाकी न चला झोपून जा आता लई टाइम झाला रातची लई एवढा फोन नका बघू झोपा हा आपला व्हिडिओ बघा फक्त जास्त एवढा नको किती आपला 8-9 मिनिटाचा व्हिडिओ तेवढा बघा झोपून जाण्यानंतर आणि अशा करतो काही तुम्हाला आजचा ब्लॉग बहुत आवडून गाईज गुड नाईट डिम टेक केअर गाईज चलो गाईज बाय गाईज बाय